हे कसं काय पब्लिक, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज कंपनीला सुट्टी होती तर मम्मी ना 100 रुपयाचे 3 नारळ घेऊन आली. आता आम्ही चाललोय ते नारळ कापायला. तर एक तर मी ऑलरेडी कापून पिऊन गेलोय, हे बघू शकता तुम्ही. हा, माझ्या बहिणीला हात कापून द्यायचे. तेव्हा इथं नारळ आहे, आता कट करतो. आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे हत्यार आहे, हे बघू शकता. हे बघा, हे दुसरं, याला धार नाही फक्त एवढाच प्रॉब्लेम, बाकी काहीच नाही. वेळा पण आहे. ओके, हॅलो गाईज. पसरा याला धारत नाही, डायरेक्ट याच्याने काही कट नाही होत राहिलं गाईज. झालं कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. आता हा चाकू यूज करून आपण. आमची मम्मी साफ करून घेणार आहे पसारा. आज शनिवार, सुट्टीचा दिवस म्हणजे आनंद आहे, आनंद. आम्हाला दिवसभर काय काम, असंच काहीतरी घेऊन यायचं, टाइमपास करायचं, असं शनिवार निघून जातो. कोकणातले कोणी जर व्हिडिओ बघत असेल तर नारळ कसं कट करायचं सांगा. कमेंट मध्ये प्लीज सांगा. म्हणजे येतं आम्हाला कट करता, पण आमच्याकडं इक्विपमेंट्स नाही तशा. कोयता बिता पाहिजे आता. मित्रांनो, हे बघ, चाकू आपण खूपच मेहनत चालली इथे. करावं लागते मित्रांनो आम्हाला. हातला लावून गेलाय मित्रांनो आज नारळ कापू कापू. त्याच बड्डे होता काल. तर फायनली मित्रांनो, इथे नारळ कट झालेले आहे. तर मित्रांनो, मी खूप मेहनत केल्याच्या नंतर, खूप काबड कष्ट केल्याच्या नंतर नारळ सोललंय. फायनली पाणी निघालेलं आणि मित्रांनो, हे बघा, आम्ही नारळ पाणी आणलंय. 100 रुपये खर्च केले मित्रांनो आज. हे भरलेले. शेवटी आपण कष्ट करतो तरी कशासाठी. मित्रांनो, हे बघा, खूपच पाणी निघालेलं आहे इथे. म्हातारी कशी गागू राहिली. 2 ग्लास तर भरून जाणार आहे. एवढी मेहनत घेतली तर थोडं फळ भेटलंच आहे का अजून पडतंय मित्रांनो. अजून एक एक थेंब आपण काढून त्याच्यातून, कारण की पैसे दिले आपण. तर मित्रांनो, याच्यात ग्लास भरतो का नाही बघू आपण. हे बघू शकता ग्लास. जास्त निघालं पाणी. कचरा गोळा पण केला पाहिजे ना. या बाई, तर कचरा गोळा करायचं पण काम चालू आहे. शेवटी आपण कचरा करतो तरी कशासाठी, गोळा करण्यासाठी.